नजराण्याच्या पेहरावाचे तबक घेतलेला एक एक रजपूत धारकरी पुढे होऊ लागला. मिर्झा राजासमोर अदबीने वाकून हातातील तबक पुढे करीत तबकाला मिर्झाच्या दस्तुरी स्पर्श करून घेऊ लागला. तसेच पुढे होत ते तबक संभाजीराजांच्या समोर धरू लागला. संभाजीराजे नजराना आपल्या केल्याचे दस्तुरी स्पर्श देऊ लागले. एकाएकी पुरंदरच्या पायथ्याच्या रोखाने उठलेली घोड्यांच्या टापांची टपटप सर्वांना ऐकू आली. सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या रोखाने वळल्या. कैक काळजे धडधडली. झटकन मिर्झा राजे बैठकीवरून उठले. आपल्या मुलाकडे बघत जाणवणाऱ्या करड्या आवाजात दबके बोलले, किरत. जी म्हणत किरतसिंगाने कमरेच्या हत्यारावर मूठ रुतवली. एका घोड्याच्या पाठीवर चलाख झेप घेऊन किरतसिंगाने आवाजाच्या रोखाने घोडे पुढे काढले. काही क्षण तसेच गेले. संभाजीराजे आणि नेताजी यांची नजरानजर केव्हाच होऊन गेली होती. भोवतीच्या कुणालाही कळायच्या आत नेताजीचे तरबेज पट्टेबाज धारकरी संभाजीराजांच्या भोवती फेर धरून एकवटले गेले. सगळ्यांचे डोळे किरतसिंग गेला त्या वाटेवर जोडले होते. टापा जवळ येऊ लागल्या. रामहेट्याच्या घाणेरीच्या करवंदीच्या गर्द झुडपांना वळसा टाकत 30 स्वारांची घोडे तुकडी दौडत येत होती. त्या तुकडीच्या आघाडीला 2 उमदे घोडे खूर फेकत दौडत होते. ते स्वार होते किरतसिंग आणि पठाणांचा लष्करी सालार साक्षात दिलेर खान. ते दौडते पथक चौथऱ्याजवळ आले. दिलेर खानाला बघताच मिर्झा राजाच्या कपाळावर एक बारीक आठी उडली. मान मोडून दिलेर खान सगळ्या तळावर क्षणात सरसरीत नजर फिरवीत पायउतार झाला. खांद्यावरच्या हिरव्या कंच फुगीर खिल्लतीमुळे तो केवढा तरी धिप्पाड दिसत होता. मिर्झा राजासमोर येऊन त्याला तस्लीम करीत निधड्या पाठाणी बोलीत पुरंदरच्या रोखाने हात उडवीत मिर्झाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, गड पर रसद चढानी है, ऊपर दाना तक पीछे नहीं छोडा है, काफर मरहट्टों ने. त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आले नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्लत चढवीत तो दिलेरला म्हणाला, आइये खाँ साब. संभाजीराजे बैठकीवरून दिलेरला निरखीत होते. त्याच्या भुवया जाड होत्या. खांद्याच्या गिरदीत त्याची गर्दन घट्ट बसवल्यासारखी वाटत होती. डोळे भेदक होते. सगळी हयात दौडीत केल्यामुळे त्याच्या कोरल्या दाढीचा पठाणीत चेहरा रासवट निबर दिसत होता. अंगावरच्या खिल्लतीचे बंद त्याने डाव्या खांद्याजवळ गाठीत आवळले होते. डोक्यावरच्या पठाणी किमोशात पाचूचे हिरवे पान मढवले होते. मिर्झा राजाने दिलेर खानाचा संभाजीराजांना परिचय करून दिला. त्याला बैठकीवर आपल्या उजव्या हाताला बसवून घेतले. उरलेली तबके पेश करून झाली. संभाजीराजांनी नेताजीच्याकडे पाहिले. नेताजींनी फेर नजराण्याची तबके घेतलेले मावळे पुढे घेतले. संभाजीराजांनी मिर्झा राजे व दिलेर खान यांना ती तबके बहाल करण्यासाठी त्या तबकांना दस्तुरी स्पर्श दिले. चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. दिल्ली दरबारचे 2 खंदे सेनापती आणि जगदंबेचा एक बाळभुत्या त्या बैठकीवर बसले होते. किरतसिंगाला इशारत करून मिर्झा राजे हसत संभाजीरावांना म्हणाला, और एक ऐसा तोहफा हम नजर करेंगे जिसे आप बहुत पसंद करोगे कुंवर. संभाजीराजांच्या भुवया ते ऐकून वर चढल्या. दिलेर खानालाही मिर्झाच्या तोहफ्याचा अंदाज येईना. तळावर ठाण केलेल्या हत्तीतील एक जंगाहत्ती रुपयाचा नक्षदार हौदा चढवून झुलूल घालून सजवण्यात आला होता. किरतसिंगाने त्या हत्तीवर बैठक घेतलेल्या फिलवानाला इशारत देताच त्याने तो हत्ती चौथऱ्यासमोर आणला. त्या सजल्या हत्तीकडे हात करीत मिर्झा राजा संभाजीराजांना म्हणाला, ये शाही फिलखाने का हाथी अनवर शहनशाह ने आपको नजर किया है कुंवर शंभू. आप दरबार के सबसे पहले कम उम्र 5000 सरदार हो. फिलवानाने एकसारखा अंकुश टोचून
चल बेटे अनवर सलामी दे, अशी हत्तीशी बातचीत करून तो जंगा हत्ती पुढच्या थोराड गुडघ्यात खाली बसल्या अनवरने रणशिंगासारखी बाकदार सोंड उचलून मेहमानांना ऐटदार सलामी दिली आणि पुन्हा तो ताठ खडा होऊन सोंड झुलवीत, कान फडफडवीत डुलत उभा राहिला. ते भरगच्च जनावर बघून संभाजीराजे नकळत बैठकीवरून उठले. नेताजींना इशारत करून त्यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्या कानाशी आपले ओठ नेत काहीतरी त्यांनी त्याच्या कानात सांगितले. जी म्हणत नेताजींनी पगडी डोलावली. कमरेच्या हत्यारावर हाताची मूठ ठेवून नेताजी तळावरच्या फिलखान्याजवळच्या गंजीतून एक गवताची पेंडी घेऊन आले. अदबीने त्यांनी ती संभाजीराजांच्या हाती दिली. ती पेंडी घेऊन धीम्या चालीने संभाजीराजे झुलत्या अनवरजवळ आले. हातातील पेंडी उंचावून त्यांनी ती हत्तीच्या सोंडेच्या रोखाने धरली. अनवरने आपली भरदार सोंड हातासारखी पुढे करीत पेंडीला वेढा टाकला. त्याच्या गर्दनीवरचा फिलवान डोळे जोडून संभाजीराजांना बघत होता. सोंडेत धरलेला पेंडीचा कट झटके देऊन हत्तीने उसकडला व गवत सोंडेने झटकून साफ केले आणि अख्ख्या पेंडीचा थोराड घास त्याने सहज आपल्या घशात सोडला. चौथऱ्याभोवतीचे सारे असामी ते दृश्य टक लावून बघत होते. पठाण दिलेर खान ते बघताना खुश झाला होता. हसून नेताजीच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले. संभाजीराजांच्या चालण्या बोलण्यावर अदब रिवाजवर खुश असलेल्या मिर्झाराजे अभिमानाने म्हणाला, हाती पसंत आया कुंवर शंभूराजे. त्याच्याकडे आणि दिलेर खानाकडे एक नजर आलटून पलटून बघत संभाजीराजे म्हणाले, ते बिचारे मूक जनावर कोणासही पसंत येईल. कितीही झाले तरी ते पेंडीचे गुरु. मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही आणि कळला असता तरी काही उपयोग नव्हता. तो त्याला कधीच वळला नसता. एवढा वेळ काफर सेवाच्या बच्च्याचे निडरपण गुमान बघणाऱ्या दिलेर खानाला संभाजीराजाची रांगडी थट्टा करण्याची लहर आली. आपल्या जाड भुवया किमोशकडे चढवीत त्याने खोचकपणे झुलत्या अनवरकडे हात उठवून विचारले, इतना बडा शाही हाती कैसे उठा के ले जाओगे शंभूराजे. दिलेरचे पठाणी डोळे लकलकले. अंगावर आल्यासारखा अचानक उठलेला त्याचा सवाल ऐकताना संभाजीराजांचा हात छातीवरच्या दुपेडी भवानी माळेवर चढला. तरतरीत बाकदार नागशेंड्याची शिवपिंडीसारखी दिसणारी आपल्या महाराज साहेबांची पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यासमोर खडी ठाकली. दिलेरच्या पठाणी डोळ्यात आपली मावळी बेडर नजर विट्यासारखी फेकत नागफण्यात ताठ मान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोड्याचे टोळ पाडावेत तशा ठणठणीत कणीदार बोलात बोलले, डुलत झुलत का होईना तुमचे हे जनावर चालते ते नेणे सोपे आहे, पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाहीत, ते नेणे कठीण आहे. तो जाब ऐकून मिर्झा दिलेर दोघेही थरारले. येतो आम्ही दादाजी म्हणत अनवरच्या महत्वाच्या रोखाने रिवाजी थैली फेकून संभाजीराजे बैठकीवरून उठले. नेताजीरावांना पुढे ठेवून शामियानाच्या रोखाने चालूही लागले. डोळे फिरलेला दिलेर त्यांच्याकडे बघतच राहिला. त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगारा वाटला. त्याच्या जाड ओठातून शब्द निसटले, माशाअल्लाह क्या तेज जुबा है, इसकी उमर क्या होगी. करे पठारावर मावळचा पाऊसकळा कोसळू लागला. लाल प्राण्याचे पाठ करेचे तास फोडून दुथडी पसरले. तळावर बुनग्यांनी गवताळू छपऱ्या उठविल्या. त्यात फुटल्या आभाळाखाली थरथरत निथळणारी घोडी आबादान झाली. पावसाच्या भरमार सरींनंतर राहुट्याच्या कानातीच्या झालरीवर थरथरत खोळंबलेले पाणथेंब वाऱ्याची सुंकरणारी झमकी येताच टपटपत खाली कोसळू लागले.
मिर्झाराजे जयसिंग आणि निकोली मनुची हा गोरा साहेब राजपुताच्या शामियान्यात शतरंज मांडून बसले होते. शामियान्याच्या दरवाज्यात नेताजी उभे होते. मिर्झा आणि गोरा साहेब शतरंजात रमून गेले होते. कोणीच काही बोलत नव्हते. मधूनच मिर्झाराजा हुक्क्याची नळी चूस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या. संभाजीराजे पटावरची पांढरी काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते.